सध्या राज्यभरात एक प्रकरण खूप जोरदार गाजतंय। ते प्रकरण म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण। विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत, सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत। या सगळ्या चर्चेच्या दरम्यानच अजून एक गोष्ट समोर आली, ते म्हणजे एका शेतकऱ्यानं चक्क संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांचं एन्काउंटर करणाऱ्याला डायरेक्ट 51 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। नक्की काय प्रकरण आहे बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। सध्या राज्यभर चर्चेत आहे। विधानसभा अधिवेशनातही यावर वादळी चर्चा सुरू आहे। अशातच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्याला एका शेतकऱ्यानं चक्क 51 लाख रुपये आणि 5 एकर बागायत जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंगे येथील हा शेतकरी कल्याण बाबर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकारणी आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप जिकडे तिकडे होताना दिसतायत। अजूनही यातील मुख्य आरोपी सूत्रधाराला अटक झाली नसल्यानं सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षातील आमदार आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। आता या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष दिसून येतोय। अशातच माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करा आणि जो त्याला अटक करेल त्याला 2 लाख रोख, तर मुख्य आरोपीचं एन्काउंटर करणाऱ्याला अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास 51 लाख रुपयाचं बक्षीस तसंच 5 एकर बागायत जमीन देण्याची घोषणा या शेतकऱ्यानं केली आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे। त्यांना लहान लहान मुलं आहे। अशा पद्धतीनं समाजात हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार असा सवाल करीत बाबर यांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसाठी हे बक्षीस जाहीर केल्याचं दिसून येत आहे। कल्याण बाबर हे माढा तालुक्यातील वडशिंगा येथील एक साधेसुधे शेतकरी आहे, तरी देखील त्यांनी फाशी देणाऱ्या अधिकारास 51 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। यावरून संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सामान्य जनतेमध्येही किती रोष आहे हे दिसून येतं। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी समाजानं किती टोकाची भूमिका घेतली आहे हे सुद्धा यावरून लक्षात येतं। आता नक्की काय घडलं हे बघूत। संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे 4 चाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते। त्यावेळी डोणगाव जवळ 2 वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली। अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने त्यांना बेदम मारहाण केली। नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने आणलेल्या गाडीमध्ये बसवून घेतलं आणि केसच्या दिशेनं ते रवाना झाले। याबाबत केस पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देखील नोंदवण्यात आली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास देखील सुरू केला। मात्र काही तासानंतर बोरगाव दहिटणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला। तरी सुद्धा या घटनेमागे नक्की मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा अजूनही स्पष्ट झाल्याचं दिसून येत नाही आणि मुख्य सूत्रधार अजूनही पकडला गेला नाही। यामुळे सामान्य जनते सरकारमध्ये जिकडे तिकडे रोषाचं वातावरण दिसून येते। आता या शेतकऱ्यानं जे बक्षीस जाहीर केलंय याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।